मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं पब्लिक स्पीकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो आरटी संदर्भात बऱ्याचशा पालकांच्या मनामध्ये संभ्रम आहे, त्या सगळ्या संदर्भातले उत्तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, माझं नाव आहे ॲडव्होकेट वैभव एडके। स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं पब्लिक स्पीकर आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की राज्य सरकारने अधिसूचना जारी करून एक आर्बिटरी निर्णय घेतलेला होता, मनमानी पद्धतीने निर्णय घेतला। आपण त्याविरोधात कोर्टात जाऊन त्यावर स्टे आणला आणि त्यानंतर आरटी संदर्भातली जी प्रक्रिया आहे ती राज्य सरकारने सुरू केली होती। त्या संदर्भातले फॉर्म सुद्धा भरून घेतलेले होते, मात्र त्याचा निकाल अजूनही आरटीने लावलेला नाही आहे। या सगळ्या संदर्भात पालकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की नेमकं त्याचा निकाल कधी लागणार आहे, त्या सगळ्या संदर्भात आता पुढील प्रोसिजर काय होईल, आमच्या मुलांचं जे वर्ष आहे ते वाया तर जाणार नाही ना, या सगळ्या विषयावर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत। तर राहिला सर्वात पहिला प्रश्न की माननीय उच्च न्यायालयामध्ये जे प्रकरण चालू आहे त्याचं काय झालं। तर मागच्या तारखेमध्ये राज्य सरकारला त्यांची बाजू मांडण्यास सांगितलेली होती, पण त्यांनी त्यावेळेस त्यांची बाजू मांडली नाही आणि त्यामुळे पुढची तारीख जी आहे ती कोर्टामध्ये पडलेली आहे। 28 ऑगस्ट ही पुढची तारीख कोर्टाची आहे। मात्र या सगळ्या संदर्भात जर आपण बघितलं तर राज्य सरकारने ऑलरेडी पालकांकडून फॉर्म भरून घेतलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्यांनी निकाल लावला तर एक प्रकारे आरटीची प्रक्रिया जी आहे ती कंप्लीट होऊन जाईल। या सगळ्या संदर्भात राज्य सरकारने काय करायला हवं, तर राज्य सरकारने ऑलरेडी विद्यार्थ्यांकडून पालकांकडून फॉर्म भरून घेतलेले आहेत। ते फॉर्म भरून घेतल्यानंतर आता त्यांना निकाल जाहीर करायला कुठलीही हरकत नसायला हवी। या सगळ्या संदर्भात बऱ्याचशा पालकांच्या मनामध्ये संभ्रम आहे। बरेचसे पालकांना वाटते की आमच्या मुलांचं जे वर्ष आहे ते वाया तर जाणार नाही ना, तर असं काही होणार नाही। कारण जरी ॲडमिशन प्रोसेस लेट झाली असली, मी त्याबद्दल आपल्या ज्या भावना आहे ते समजू शकतो, मात्र जरी ॲडमिशन प्रोसेस लेट होत असली तरी तुमच्या मुलांचं जे वर्ष आहे ते नक्कीच वाया जाणार नाही। या सगळ्या संदर्भात राज्य सरकार असेल किंवा माननीय उच्च न्यायालय असेल हे लवकरात लवकर निर्णय घेईल अशीच आपण आशा या सगळ्या संदर्भात व्यक्त करू शकतो। पण महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून नक्कीच जे शालेय शिक्षण मंत्री आहेत किंवा त्या सगळ्या संदर्भातले विभाग आहेत त्या सगळ्या संदर्भात माहिती घेण्याचा उद्या आपण प्रयत्न करणार आहोत। या सगळ्या संदर्भात जे काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल ती नक्कीच या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की मला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा। या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।